तीन दिशा टाळा. जर तुम्ही इथे पैसा ठेवत असाल तर तुमचा पैसा रातोरात उडून जाईल, ही माझी गॅरंटी. या दिशेंची लॉकर कोणालाही फायदा देऊ शकतात, डिपेंड करतं तुमचा व्यवसाय काय. आता शेवटचा विषय येतो लॉकरची साईज. बऱ्याच लोक मला विचारतात की सर लॉकरची फेसिंग किती महत्वाची. या 4 झोन्समध्ये लॉकर असणं फार चांगलं. 0 डिग्री उत्तर, 90 डिग्री पूर्व, दक्षिण म्हणजे 180 डिग्री आणि 270 डिग्री म्हणजे पश्चिम. इथे जर लॉकर असला, ज्या व्यक्तींची इन्कम मुख्यतः एखाद्या जॉबवर किंवा सॅलरीमधून येते. आज लॉकरबद्दल बोलतो. लॉकरबद्दल मी याच्या अगोदर भरपूर रील्स इंस्टाग्रामवर बनवलेले आहेत आणि फेसबुकवरही टाकलेले आहेत. स्टील आज एक डिटेल्ड एक्सप्लेनेशन तुमच्या सगळ्यांना देतो, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल की लॉकर कुठे ठेवावं या शंकांपासून. जेव्हा मी भरपूर व्यापारी आणि बिझनेससाठी काम करतो, फॅक्टरीजसाठी काम करतो, तर भरपूर लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात की सर मी हा पर्टिक्युलर XYZ बिझनेस करतो, तर माझ्या घरामध्ये, माझ्या भवनमध्ये मी लॉकर कुठे ठेवला पाहिजे, किंवा लॉकर ठेवण्यासाठी एखादी स्पेसिफिक जागा तुम्ही सांगा. पण त्याबरोबर लॉकरची फेसिंग लय मॅटर करते असंही लय लोकांना वाटतं. काही लोक अशी आहेत की त्यांना साईज पण मॅटर करते हे पण वाटायला सुरू होतं, किंवा कुठल्या व्यक्तीला कुठली दिशा फार जास्त फलदायी ठरते, XYZ ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलूया. कधी लॉकर नॉर्थमध्ये ठेवायचा, कधी लॉकर साऊथमध्ये, किंवा कधी साऊथ वेस्टमध्ये, की कधी वेस्ट साऊथ वेस्टमध्ये किंवा वेस्टमध्ये म्हणजे पश्चिममध्ये किंवा पश्चिमी नैऋत्यमध्ये ठेवला तर बेटर चांगला रिझल्ट मिळतो. यावर थोडा डिटेल्ड एक्सप्लेनेशन बोलतो. प्रत्येकाने एक पेन आणि पेपर घेऊन बसा. सगळ्यात अगोदर घराचा लॉकर काय आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही सोनं, पैसा किंवा तुमची मौल्यवान वस्तू एक सिक्युअर्ड करण्यासाठी काही डेडिकेटेड जागा क्रिएट करतात, आणि मग सगळ्या गोष्टींचं रिप्रेझेंटेशन म्हणजे लॉकर. लॉकरमध्ये तुमची बेसिकली कॅश, सेविंग्स किंवा एक व्हॅल्युएबल गोष्टी, एक प्रायव्हसी असते, त्यालाच लॉकर म्हणतात. इथे मी फक्त तो नॉर्मल गोदरेजचा लॉकर मिळतो त्याचा नाही म्हणत आहे. बरीच लोक आपल्या नॉर्मल जे कपाट आहेत त्याच्यामध्येच आपण पैसे ठेवतो किंवा ज्वेलरी ठेवतो, तर तेही अख्खच्या अख्खं कपाट म्हणजे ॲज अ लॉकर म्हणूनच काम करतं. आता घरात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिल्या नंबरवर येतं किचन. पैशाच्या संबंधित बोलतोय. एखाद्या भवनामध्ये अग्नितत्व किती प्रमाणात स्टेबल आहे ह्या गोष्टीवर ठरतं त्या भवनामध्ये किती प्रमाणात अर्थ येईल. अर्थ म्हणजे पैसा. किचन हे अग्नीचं रिप्रेझेंटेशन आहे, म्हणून ते पैशाला अट्रॅक्ट करण्याचं एक रिप्रेझेंटेशन आहे. पण तो पैसा जमापुंजी कुठे करून ठेवावा ह्याचं रिप्रेझेंटेशन आहे लॉकर. ज्या घरात लॉकर नाही त्या घरात एखादं मोठं कपाट असेल, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे, सोनं, मौल्यवान वस्तू तुम्ही जर ठेवत असाल तर संपूर्ण अलमारी किंवा तुमचं अख्खच्या अख्खं लॉकर आपण कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. घरातल्या लॉकरची सर्वसाधारण दिशा, जर तुम्हाला जनरल पर्पजसाठी लॉकर ठेवायचा असेल आणि सेविंग्स इम्प्रूव्ह करायची असेल तर ही दिशा म्हणजेच वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिमी नैऋत्य दिशा किंवा पश्चिम दिशा फार बेस्ट. दुसऱ्या नंबरवर येते नैऋत्य दिशा आणि तिसऱ्या नंबरवर येते दक्षिण दिशा. या दिशेमध्ये म्हणजेच नैऋत्य दिशेमध्ये जर पैसा ठेवला तर पैशाला पण स्थिरता लागू शकते. दक्षिण दिशा ही पैशासाठी फार चांगली. म्हणजे सामान्यतः घरामध्ये पैशासाठी या 3 मेजर दिशा आहेत. चौथी वेस्ट साऊथ वेस्ट. एक कंपास आहे समजा, उत्तर दिशा जिथे आहे एक्झॅक्ट बरोबर त्याच्याच अपोजिट दिशेला 180 डिग्रीला दक्षिण दिशा आहे. 360 डिग्रीला जर आपण डिवाइड केलं, साऊथ, त्यानंतर साऊथ वेस्ट, वेस्ट साऊथ वेस्ट आणि वेस्ट, या 4 दिशांमध्ये, या 4 झोन्समध्ये लॉकर असणं फार चांगलं. त्याचबरोबर कार्डिनल डायरेक्शन म्हणजे 0 डिग्री उत्तर, 90 डिग्री पूर्व, दक्षिण म्हणजे 180 डिग्री आणि 270 डिग्री म्हणजे पश्चिम. इथे जर लॉकर असला तर बेस्ट रिझल्ट मिळू शकतात तुम्हाला. बऱ्याच लोक मला विचारतात की सर लॉकरची फेसिंग किती महत्त्वाची आहे. बरेच लोक कन्फ्यूज होतात इथे की मी लॉकर इथे ठेवा असं सांगितलं की लोक लगेच विचारतात सर त्याची फेसिंग काय ठेवायची, पूर्व फेसिंग ठेवू, पश्चिम ठेवू, दक्षिण ठेवू की उत्तर ठेवू. माझं पहिलं सांगणं आहे, घराच्या ब्रह्मस्थानापासून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट एखाद्या झोनमध्ये ठेवता मग त्याची फेसिंग मॅटर करत नाही. पतंजली योगसूत्रांमध्ये लिहिलेलं आहे, एका गृहस्थासाठी फेसिंग मॅटर करत नाही. एका गृहस्थासाठी लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड कुठल्या झोनमध्ये येतोय ब्रह्मस्थानापासून तो मॅटर करतो.
लॉकर कुठल्या झोनमध्ये जातोय ब्रह्मस्थानापासून ते मॅटर करतो, तिथला रिझल्ट देतो, फेसिंगचा रिझल्ट नाही देत. जर कुठल्या दिशेमध्ये लॉकर ठेवला असेल आणि जर त्याचा उघडताना फेसिंग उत्तर दिशेकडे येत असेल तर सोने पे सुहागा होऊ शकतं. त्याचा दुष्परिणाम असा काही नाहीये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठल्या व्यक्तीने कुठं लॉकर ठेवायचा इथे खरी गंमत सुरू आहे. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी दिशा किंवा तो झोन योग्य असेलच असं नाहीये. तिथे माइट बी एखाद्या ग्रहाची निगेटिव्ह हिट पण असू शकते. जॉब करणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तर, ज्या व्यक्तींची इन्कम मुख्यतः एखाद्या जॉबवर किंवा सॅलरीमधून येते त्यांच्यासाठी उत्तर दिशेमधला लॉकर बेस्ट आहे. आणि शक्य असेल तर त्याची फेसिंग उत्तरच ठेवा किंवा पश्चिम ठेवली तर अजून चांगले रिझल्ट मिळू शकतात. जर उत्तरेत जागाच नसेल तर दक्षिणेमध्ये लॉकर शिफ्ट करा, तिथून नॉर्थ फेसिंगला लॉकर केलेलं बेटर आहे. दुसरा एक ऑप्शन चांगला आहे. कारण उत्तर आणि दक्षिण ह्या दोन्ही वेल्थ रिलेटेड दिशा आहेत आणि एकमेकांच्या अपोजिट आहे. ॲक्सिसवर म्हणतोय मी, गुणधर्मांमध्ये नाही. सिम्बलमध्ये विचार केला जातो वेल्थ रिलेटेडमध्ये. काही वेळा एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझी सॅलरी फिक्स्ड आहे, माझं इन्कम कसं वाढणार. तुमचं इन्कम वाढायला तुमच्या FDs असतील, तुमच्या गोल्ड असतील किंवा तुमच्या अदर इन्व्हेस्टमेंट्स असतील, आहेत ना इन्व्हेस्टमेंट, ते प्रॉपर्टीज असतील तुमच्या, याही वाढू शकतात ना. एखादा नवीन तुम्ही स्किल शिकून त्यातनं इन्कम क्रिएट करू शकता आणि त्या माध्यमातून तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढू शकते. नंबर 2, ज्या लोकांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी लॉकर कुठं असावा, पश्चिम किंवा पश्चिमी नैऋत्य. जे लोक व्यापार करतात, व्यापार समजता ना, व्यापार, एखादी गोष्ट घेतोय त्या बदल्यामध्ये दुसरी गोष्ट देतो, त्यांच्यासाठी पश्चिम दिशेमधला लॉकर फार ऑस्पेशियस. विशेषतः बिझनेसमध्ये कॅश फ्लो रिप्रेझेंट करतो वेस्टमधला लॉकर आणि अर्निंगचा सोर्स जो आहे तो वेस्ट असल्यामुळे पश्चिम दिशेमधला लॉकर तिथे कॅश कलेक्ट करतो. नंबर 3, ज्या लोकांचा जॉईंट फॅमिलीमध्ये बिझनेस आहे त्यांनी लॉकर साऊथ वेस्टमध्ये ठेवावा. जे लोक जॉईंट फॅमिलीमध्ये कंबाईंड बिझनेस करतात, पिढ्यानापिढ्या चालत आलेला बिझनेस आहे, त्यांनी साऊथ वेस्टमध्ये लॉकर ठेवावा. त्यांच्यासाठी साऊथ वेस्ट दिशा लॉकरसाठी महत्त्वाची. का बरं? साऊथ वेस्ट ही दिशा स्टॅबिलिटीची आहे, स्थिरतेची आहे आणि कंट्रोलशी जोडल्या गेलेली. नंबर 4, पॉलिटिशियन, NGO, पब्लिक रिलेशन्स जी लोक मेंटेन करतात त्यांनी लॉकर पूर्वेमध्ये करायचा. जे लोक राजकारणामध्ये आहेत, NGOजमध्ये काम करतात किंवा ज्यांचं काम मुख्यतः पब्लिकसोबत डिलिंग करणं आहे, नेटवर्किंग सोबत काम करताय, लोकांना जोडण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर पूर्व दिशेमधला लॉकर फार चांगला रिझल्ट देऊ शकतो. पूर्व दिशेचा संबंध आहे असोसिएशन, क्लायंट सोबत असणारं कनेक्शन. क्लायंट तर जोडेल पण त्यांच्यासोबत रिलेशन कसं असेल ही पूर्व दिशा आहे. आणि नेटवर्किंग सोबत जोडलेली. प्रॉपर्टी बिझनेस किंवा कमिशन बेस्ड रिलेटेड काम जर तुमचं असेल, कुठल्याही एजंटचं काम तुम्ही करत असेल तर पश्चिम दिशा किंवा नैऋत्य दिशा. ज्या व्यक्ती प्रॉपर्टी सेलमध्ये काम करते तिने नैऋत्य दिशेमध्ये लॉकर ठेवला किंवा पश्चिमी नैऋत्य किंवा पश्चिम या 3 दिशांमधला लॉकर ह्या व्यक्तींसाठी मस्त आहे. स्टॅबिलिटी आणि लॉंग टर्म सोल्युशन्स देणारी लोक तुम्ही कन्सिडर करू शकता. म्युच्युअल फंड्सवाले किंवा स्टॉक मार्केटवाले जे लोकांना कन्सल्टिंग करतायत त्यांनी साऊथ वेस्टमध्ये मेन कामाचा मुख्य भाग जो आहे तो स्टॅबिलिटी, परफॉर्मन्स किंवा लॉंग टर्म सोल्युशनसाठी तिथे लॉकर ठेवावा. कारण साऊथ वेस्ट दिशा जी आहे ती स्किल्सची लॉंग टर्मसाठी, म्हणून अशा व्यक्तींनी साऊथ वेस्टमध्ये तुमच्या घराचा लॉकर ठेवावा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लय महत्वाची, या दिशेंची लॉकर कोणालाही फायदा देऊ शकतात. डिपेंड करतं तुमचा व्यवसाय काय. पण जर तो एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीच्या किंवा ॲस्ट्रो वास्तू किंवा एखाद्या पर्सनल व्यक्तीनुसार जर केला तर त्याचे रिझल्ट्स वास्तूचे फार तीव्र होतात. म्हणून प्रत्येकासाठी एकच फॉर्म्युला, एकच प्रपोर्शन फिक्स करणं योग्य नसतं. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करताना 16 दिशा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. वास्तू बरीच लोक अंदाजाने करतात, बिलकुल असं करू नका. जी कुठल्या प्रॉपर्टीचं वास्तू करायचं असेल बरोबर टू द स्केल प्लॅन काढा, त्यानंतर 16 दिशा डिवाईड करा त्या प्लॅनवर आणि मग एक रीडिंग करा. एखादा प्रोफेशनल हायर करा. कारण काय होतं, बऱ्याच वेळा लोक माझे व्हिडिओ बघतात, रेमेडी बघतात आणि लगेच आपल्या घरात लोक अप्लाय करतात आणि नंतर ते म्हणू शकतात की बाबा आम्ही रेमेडी केली पण ती काहीतरी चुकीचीच नुकसान देऊन गेली. ती चुकीच्या जागी किंवा चुकीच्या प्रॉपर्टीवर अप्लाय केलेली असू शकते. म्हणून प्रत्येक दिशा अचूकपणे आयडेंटिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. आता शेवटचा विषय येतो लॉकरची साईज.
लॉकर तुमचा छोटा असावा की मोठा असावा, त्याचा जो आकार आहे हा तुमच्या गरजेप्रमाणे असावा. नॉर्मल जर तुमचा छोटा लॉकर ठेवायचा असेल, पिगी बँक साईजचेही लॉकर अवेलेबल आहेत, किंवा मोठे लॉकर ठेवायचे असेल तर मोठे अवेलेबल आहे. त्यामध्ये साईज असं काय मॅटर करत नाही. लॉकर इज लॉकर, त्यामध्ये साईज नाही काही इश्यू करत. डिपेंड करतं कुठल्या दिशेमध्ये ते येते. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वास्तू सगळ्यात जास्त तीव्र रिझल्ट देतं जेव्हा ते एका डेडिकेटेड पर्सनसाठी केलं जातं. म्हणजेच नवीन घराचा फ्लोअरचा प्लॅन बनवला आणि एक जो मेन कर्ता पुरुष होता त्या व्यक्तीचं ॲस्ट्रो वास्तू, न्यूमेरो वास्तू, कुंडली, तंत्र या सगळ्या गोष्टी यूज करून त्याच्यासाठी वास्तू जर केलं, त्याचा बिझनेस, प्रोफेशन, प्रॉपर्टी फार ग्रोथ होण्याची शक्यता असते, कारण पूर्ण एनर्जी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून केलेली प्लॅनिंग बेस्ट रिझल्ट देते. म्हणून नवीन घरामध्ये लॉकर ठेवताना कुठल्याही प्रकारच्या ईस्ट साऊथ ईस्ट, वेस्ट नॉर्थ वेस्ट, साऊथ साऊथ वेस्ट या 3 दिशा टाळा. जर तुम्ही इथे पैसा ठेवत असाल तर तुमचा पैसा रातोरात उडून जाईल, ही माझी गॅरंटी. अशाच एक चांगल्या आणि फ्रूटफुल कॉन्टेंटसाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन देखील फॉलो करा. धन्यवाद.